सासूबाई, ही काय येळ झाली भाई उठायची? हे शिकवलं का ग माहेरी? हो पण आमच्या आईला आम्ही शुक्राच्या चांदणीला उठायचो, पायली पायली दाणं दळायचो. हे असलं पारोस तोंड घेऊन इतकाळ नव्हतं बसत. सासूबाई, चुकलं माझं. ज्योती निघाली, तिची तयारी कर. कपडे साड्या काय हवं नको ते बघ. हो हो हो, काय करतेस? जा लवकर. काय वहिनी, कसा काय मधुचंद्र? झाली का तयारी? हो आई. ये बस बस. मी काय म्हणते, काय पुरे झालं तुझं ते आता शिक्षण. का ग? तू सारखी डोळ्यासमोर असावीस असं वाटतं बघ. काळजी वाटते मला पोरी तुझी. अगं आता मी लहान आहे का? तुला नाही कळायची आईची माया. हे बघ, खाण्यापिण्याची काळजी घेत जा. हा बर. मी हाय तर कशाची काळजी करायची नाही. पैसा पाणी काही लागला तर मला सांगत जा. हो. अगं उमा, झाला का तुझा? अगं वहिनी, तू कशाला आणलीस बॅग? विठोबा, ए विठोबा. जाऊ दे ग, तिने आणली म्हणून काय हात झडणार नाहीत तिचे. उलट नंदीची सेवा भावजेनं करायची असते. आई तू पण की नाही? तू का उभी? स्वयंपाकाचं बघ, जा लवकर. सांभाळून जा बरं. हो, हा, काळजी पत्र करू नका. टाक. हे बघितलंस, माझ्या ज्योतीची पुस्तकं आणि पैशाचं पासबुक हिथंच राहिलं की. आता कशी करील माझी पोरगी अभ्यास? आणि पैशाची गरज लागली तर? बोल, या वस्तू का भरल्या नाही तिच्या बॅगात? पण सासूबाई, ज्योती त्यांची बॅग त्यांनीच भरली होती. मला ह्यातलं काहीच माहिती नाही. कसं असेल? 24 तास टीव्ही समोर बसलेली असतेस? काही नाही, माझ्या पोरीला त्रास व्हावा म्हणून मुद्दामच लपून ठेवली तीस तुझी पुस्तकं. बोल, आता कोण घेऊन देणार तिला? तुझा बाप? अहो, तुझ्या बापानं लग्नातलं दागिने दिलं नाहीत अजून. भिकारडे मेले, फसवलं आम्हाला. सासूबाई, माहेरचा एवढा झिनकारा येत असेल तर त्याला म्हणावं टाक माझं दागिनं. काय झालं गाई? अरे अरे, हे बघ हे बघ, ज्योतीची पुस्तकं आणि पासबुक मुद्दाम दडून ठेवलं होतं बघ. आता कशी करील माझी पोरगी अभ्यास? अगं आई, ही पुस्तकं मागच्या वर्षीची आहेत आणि हे पासबुकही बाद झालेलं आहे. बघितल्यास भवानी, तुझा हात लागला आणि पासबुक बाद झालं. अगं माझ्या थोबडाकडे काय बघत राहिलीस? ती भांडी काळकटल्यात. जा त्याच्यावर हात फिरव. जा जा. जळलं मेलीचं लक्षण. ऐकलं सा काय? बाहेर निघाला सा? स्वयंपाक झालाय, 2 घास खाऊनच जावा. नग, मला भुका नाहीत. अहो नको नको, काय असं काय करतायसा तुम्ही? या 2-3 दिवसात काय खाल्लंयसा तरी काय तुम्ही? असू द्या हो, खाणं जन्मालाच लागले. ते बघा, पोरगी आता हळद काढायला येईल तेव्हा तिला 10 तोळं सोनं दिलं पाहिजे. आपण सबूत दिलाय हो. आता एवढं पैसे कुठून आणायचं? नाही म्हणजे मी काय म्हणतो, आपली मळीतली जमीन आपण घाण टाकावी असं माझ्या मनाने घेतलंय. तेव्हा तुमचा काय विचार आहे? काय हरकत नाही. असं चितागती बसत्या परीस हे केलेलं लय बेस बघा. जाऊन येऊ मी? हा जावा. टाकोटाक येतो. आई, कोण? दीपक? ए आई, ये रे माझ्या बाळा, ये 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 ये. मला स्वतः कळवायचं नाही? उमाचं लग्न झालं मला माहिती नाही? अरे बाबा, लई घाई झाली आणि तूच म्हणाल होतास ना तुला रजा मिळणार नाही म्हणून. अगं काय झालं असतं? नोकरी गेली असती माझी. गेली तर गेली. अरे अरे अरे, नोकरी जाऊन का आपल्याला परवडेल काय? काय हे? काल तुमचं पत्र मिळालं, माझा विश्वासच बसला नाही. कधी एकदा जाऊन उमाला भेटतो असं झालंय. अरे तिनं पण तुझी लई आठवण काढली. तुझ्या करता लई रडली बघती. बस 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 बस. पण एक सांगू तुला, काय? माझी उमा भाग्याची म्हणून तिलाच लई सोन्यासारखं सासर मिळालं. काय सांगतेस? अरे माझी उमा तालेवाराची सून झाली. खरं की काय? राणी सारखं राज करत असेल माझी. काय सांगतेस?
उमे, अगं झालं की नाही अजून? आटप लवकर. भांडी झाली की तेवढं परसदार समजा झाडून घे. उमा, ए उमा, अगं माझा ड्रेस कुठे आहे? माझ्या चाव्या नाही आहेत, मला बाहेर जायचंय. आले आले. अगं आले आले काय करते? तो कामाचा माणूस आहे. जा लवकर. काय बाया, उठली तर बसत नाही, बसली तर उठत नाही. अगं उठ, जा. नाही तर घालव दिवस याच्यातच. नीट भांड कसं आरशासारखं लखलखीत दिसलं पाहिजे. काय हो, कोण पाहिजे? उमा, दीपा, कशी आहेस तू? उमा, कोण आहे हा? माझा भाऊ दीपक. नमस्कार. असं का? या या. बाहेर राहून काही घेऊन आला का नुसताच मुराळ म्हणून? ये दीपक, आत ये. आता काय हे काय धर्मशाळा वाटली का काय तुला? कुणी बी यावं कवा बी जावं? ह्यो देशमुखांचा वाडा आहे. ये बस. दीपक, हो? कसा आहेस तू? छान आहे. तू कशी आहेस? खूप आनंदात आहे. आणि आई कशी आहे? चांगली आहे. आम्ही सगळे तुझीच काळजी करत असतो. आणि मीही तुमची. दीपक, माहेरचं कोणीतरी भेटायला यावं असं सारखं वाटत होतं. बरं झालं तू आलास. लग्नात तुझी खूप वाट पाहिली. जाऊ दे ग, तू सुखी आहेस ना? होय रे, इकडेही प्रेम करणारी माणसं आहेत. यांचा स्वभाव तर खूप छान आहे. आणि सासूबाई तर आईसारख्याच. अगं उमा, हा ते जाऊ दे. तुझे हे कुठे आहेत यजमान? झाली का गळा भरून भेट? हो, खूप दिवसाने भेटलो आमच्या लाडूबाईला. मग झाल्या असतील उखाळ्या पाखाळ्या काढून. अहो, हा? हा माझा भाऊ दीपक. नमस्कार. नमस्कार. मला वाटतं आपण पहिल्यांदाच भेटतो नाही का? हो. आज अचानक येणं केलं. तुम्हा दोघांना घेऊन जायला आलो मी हळद काढण्यासाठी. नमस्कार. नमस्कार. मी तुम्हाला 10 तोळ्याचं दागिने करायला सांगितलं होतं. तयार आहेत ना? व? हा, तयार आहेत. हे राहिलेले पैसे 12,000 आहेत. बघून घ्या. हो उमाची आई, हा. ह्यातली अक्कल आम्हाला नाही. माहिती कर तुम्ही, बघून घ्या. चांगलं झालं का बया? हा. चांगलं झालं. या पाहुणं. हा हा येतो. हा. हा. नमस्कार. उमा, आई, रडू नकोस पोरी, रडू नकोस. सासरे जाताना लेकीनं ढाळलेल्या अश्रूंचं कोण आई बापांना सुटत नाहीत. रडू नकोस, रडू नकोस. सती सावित्री हो. उमा, आमची काळजी करू नकोस. तुझ्या करता आम्ही आमचा जीव गहाण ठेवू. पण पोरी, माहेराचं नाव मात्र तू घालवू नकोस. आई, आई किती मोठ्या मनाची आहेस ग तू. तुला तुला काळजात ठेवून जगावं असं वाटतंय. बाळ, बाळ, चल जावई बापू वाट बघत असतो. जावई बापू, यावेळेला काही फार करता आलं नाही. आमच्याकडनं जेवढं जमलं तेवढं आम्ही केले. गोड म्हणून घ्या. ठीक आहे. नाही, याची कसर आम्ही पुढच्या वक्ताला नक्की भरून काढू. नक्की.
बाबा, दीपक, येते मी. बेटी, तू काही काळजी करू नकोस. तू निस्ती मला हाक मार. इथं जेवत असतो ना तर हात धुवायला तुझ्या घरी येईन मी. चलो मा. जावई बापू, जाता जाता गणपती पुळ्याला जावा. एक दिवस तिथं वस्ती करा, गणपतीला अभिषेक करा. कराल नव? ठीक आहे. जावई बापू, लग्नात ठरल्याप्रमाणे म्हणजे जरा येळच झाला. माफ करा, पण हे एवढं दागिने दिल्यात मी माझ्या ऐपतीप्रमाणे. गोड मानून घे जावई बापू. जपून जावा. चलो मा. उमा, दागिनं दिलं म्हणून काय उपकार नाही केलं. दिलं तर दिलं इतक्या उशिरा. एखाद दुसरा तोळा वाढून तरी द्यायचा होता. सासूबाई, घासातला घास वाचवून जमीन जुमला गहाण ठेवून माझ्या आईवडिलांनी हे दागिने केलेत. माझं माहेर गरीब आहे हो. गरीब नाही, दळिंद्री म्हण, दळिंद्री. माझं पोरग पहिल्यांदाच गेलं तर काय दिलं जावयाला? हा असला पोशाख, असली कापडं आमच्या वाड्यातले नोकर बी घालत नाहीत. सासूबाई, कसंही असलं तरी ते माहेर आहे माझं. काय बोलायचं असेल ते मला बोला. माझ्या आईला उलट बोलतेस? उमा, मोठ्यानं बोललेल्या या वाड्याला चालत नाही. तसा इतिहास आहे. गोगल गायन पोटात पाय. चले, बघतेस काय? चल, ते दागिने काढून ठेव. चल. विलास, जी. आपल्याला मळ्यावर जायचंय. जीप तयार ठेव. जी. विठोबा,